ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये साक्षी पाठोपाठ प्रियाचा सुद्धा आता मधुभाऊ पर्दाफाश करणार आहेत. नालायक प्रिया आता मात्र साक्षीच्या या चुकीच्या कारस्थानामध्ये तिची साथ देते हे सिद्ध झाल्यावरती स्वतः रविराज सुद्धा आता प्रियापासून हात लांब काढून घेतात आणि आता भर कोर्टामध्ये रविराज स्वतः प्रियाला जाब विचारतात. त्यातच कुसुमची साक्ष निर्णायक ठरते. प्रिया ही तन्वी नाही हे 2 स्टेटमेंटवरून सिद्ध होतं कुसुम आणि मधुभाऊ यांच्या 2 स्टेटमेंटवरून. त्यामुळे साक्षीचा तर पर्दाफाश झालेलाच असतो. साक्षीला जेलची शिक्षा सुनावलेली असते, पण रविराजांच्या समोर ही आपली मुलगी नाही हे अर्धसत्य आलेलं असतं. अजूनही अर्धसत्य समोर येणं बाकी असतं आणि त्या दिशेने नियतीने पाऊल उचललेलं असतं. मधुभाऊ आणि कुसुमने भन्नाट आता मात्र स्टेटमेंट देत कोर्टामध्ये एक वेगळ्याच केसचा उलगडा केलेला असतो आणि त्यामुळे मालिका आता एका रंजक वळणावरती येऊन थांबलेली आहे. आता कोर्टासमोर साक्षीला सडेतोड प्रश्न विचारत अर्जुनने सगळ्यांच्या समोर CCTV फुटेज प्ले केलेलं असतं. ज्या CCTV फुटेजमध्ये बरोबर खुनाच्या वेळेला साक्षी बाहेर गेलेली असते. तरीसुद्धा साक्षी स्वतःला डिफेंड करत म्हणते, तुम्ही जे सांगताय ते सत्य असेल, मला त्यावेळेचं काही आठवत नाहीये, पण मी बाहेर पडले होते, तिथून मी आश्रमातच गेले हे कशावरून? मी आश्रमात गेलेच नव्हते एवढं मला पक्क आठवतंय. त्यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, मग तुम्ही अर्ध उरलेलं सत्य कधी सांगणार? तुम्ही कुठे गेला होतात हे सुद्धा कळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. साक्षी सांगते, काहीतरी इमर्जन्सी आली होती आणि त्याचसाठी मी तिकडून बाहेर गेले होते. यावरती अर्जुन म्हणतो, या कुठे गेल्या होत्या, काय गेल्या होत्या, ही इमर्जन्सी यांनीच सांगावी. यावरती आता खोटारडी साक्षी खोटं खोटं सांगायला लागते आणि म्हणते, अचानकपणे मला एका मैत्रिणीचा कॉल आला होता, तिला काहीतरी मेडिकल हेल्प हवी होती आणि म्हणून फक्त मी गेले होते असं म्हणत साक्षी आता दुसरं खोटं बोलते. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जे बोलताय ते प्रूव्ह करण्यासाठी तुमच्याकडे पुरावा आहे का? कारण मी जे बोलतोय ते प्रूव्ह करण्यासाठी माझ्याकडे पुरावा आहे. असं म्हटल्यावरती कोर्टामध्ये आता एकच स्तब्धता होते. अर्जुनकडे नक्की काय पुरावा आहे हे मात्र कोर्टाला काही माहीतच नसतं. धादांत खोटं बोलणारी साक्षी आता घाबरते. नक्की ह्याला काय समजले हे सुद्धा तिला कळत नसतं. नक्की काय ह्याच्यासोबत पुरावा आहे हे सुद्धा कळालेलं नसतं. त्यातच आता मुळातच चैतन्याच्या मूर्खपणामुळे साक्षीला या CCTV फुटेजचं कळालेलं असतं आणि म्हणूनच तिने तजवीज करत मी त्यावेळेला मेडिकल इमर्जन्सी आली म्हणून गेले असे पुरावे गोळा केले असले तरी सुद्धा ते पुरावे खोटे आहेत हे अर्जुन सिद्ध करणार असतो. कारण आता 2 पुरावे अर्जुनकडे असे असतात जे पुरावे अर्जुनने कोर्टासमोर सादर केल्यानंतर सगळेच जण हादरतात. अर्जुन कोर्टासमोर सांगतो की या 1.5 तास हॉटेलमध्ये नव्हत्या हे सत्य समोर आलंय, पण या 1.5 तास कुठे होत्या? तर या सांगतायत मेडिकल इमर्जन्सी होती, त्यांनी त्यांचे पुरावे द्यावे, पण या 1.5 तास आश्रमात होत्या हे मी सिद्ध करू शकतो. कारण आश्रमाच्या थोड्याच अंतरावरती एक CCTV फुटेज आहे आणि त्या CCTV फुटेजमध्ये बरोबर काही वेळ आधीच ती कार तिथे आता पार्क झालेली दिसत आहे आणि नंतर 1.5 तासाने ती म्हणजे 1.25 तासाने ती कार तिथून निघालेली दिसते आहे. म्हणजे त्या वेळेमध्ये साक्षी या त्या आश्रमाच्या आजूबाजूलाच होत्या एवढं तर सिद्ध होतंय. आश्रमात भले नव्हत्या असं त्या म्हणतायत, ठीक आहे, आता आश्रमाच्या आजूबाजूला कोणतंही हॉस्पिटल नाही आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ज्या हे फोटो दाखवत आहे त्या फोटोमध्ये आपल्याला घटनास्थळचे त्या दिवशी ॲक्सिडेंट म्हणजे त्या दिवशी मर्डर झाला त्यावेळेचे फोटो पाहिले असता या फोटोमध्ये 3 नाही तर 4 व्यक्ती आहेत. कारण गोळी घातलेली आहे ती उजव्या हाताने घातलेली आहे आणि मधुभाऊ डावखुरे आहेत. आता हे झालं साक्षीचं एवढं प्रकरण आल्यावरती समोर आता जज साहेब सगळे पुरावे पडताळतात आणि आता साक्षी त्या वेळेमध्ये हॉस्पिटलला नव्हती कारण आश्रमाच्या आजूबाजूला कोणतंही हॉस्पिटल नाही हे सिद्ध होतं. मधुभाऊंनी गोळी चालवली नाही हे सिद्ध होतं. बरेचसे पुरावे मधुभाऊंच्या बाजूने पडत असतात. तेवढ्यात तिथे कुसुमला बोललं तर एका महत्त्वाच्या गोष्टीचा उलगडा करायला. त्यावरती अर्जुन म्हणतो, कुसुमताई, तुम्ही इतके दिवस आश्रमात राहताय, मधुभाऊ उजव्या हाताने कोणकोणती कामं करतात? यावरती कुसुम सांगते, जेवण्याच्या पलीकडे मधुभाऊंना उजव्या हाताने काही सुद्धा करता येत नाही. साधी भाजीची पिशवी उचलायची म्हटली ना तरी मधुभाऊ डाव्या हाताने उचलतात
आणि आम्ही सगळ्यांना हे माहिती आहे. यावरती आता मात्र अर्जुन म्हणतो, मग पिस्तूल उचलून चालवणं इतकं त्यांच्या हातामध्ये बळ आहे का? कुसुम सांगते, नाही, तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना पण विचारा, मधुभाऊंचा तो हात निकामी आहे. असं म्हणत कोर्टामध्ये खूप मोठा आता उलगडा होतो आणि आता कोर्टाकडून डॉक्टरांना बोलवून मधुभाऊंचा हात सुद्धा चेक करण्यात येतो. त्यावरती कुसुम सांगते, हो, मधुभाऊंच्या हाताला ही इजा झालेली आहे, ती म्हणजे प्रियाला वाचवताना. प्रिया ज्या वेळेला लहान होती आणि तिला रस्त्यावरती सोडून दिलं होतं, तिला धड चालता सुद्धा येत नव्हतं आणि या सगळ्यामध्ये मधुभाऊ तिला वाचवायला गेले आणि तेव्हाच मधुभाऊंचा एक छोटासा ॲक्सिडेंटमध्ये हात दुखावला. झालं. आता याच्यातून रविराज विचार करतात, काय बोलते ही बाई, म्हणजे ही तर खोटं बोलते. माझी तन्वी तर 5 वर्षाच्या असताना सापडली. मग रविराज बोलण्यासाठी उभे राहतात आणि रविराज म्हणतात, तुम्ही खोटं बोलताय, कारण तुम्हाला ज्या वेळेला तन्वी सापडली तेव्हा तर ती 5 वर्षाची. आता मधुभाऊ म्हणतात, नाही नाही, काहीतरी गडबड होते. मग आता जजकडून कोर्टामध्ये प्रियाला बोलवलं जातं आणि त्यावरती प्रिया म्हणते, मधुभाऊ किती खोटं बोलाल तुम्ही. अहो, मी किल्लेदारांच्याकडून हरवले होते 5 वर्षाचे असताना, मग तुम्हाला मी लहानपणी कशी सापडेल. मधुभाऊ म्हणतात, माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत, माझ्याकडे सगळे स्टेटमेंट आणि सगळं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. माझा आश्रम रजिस्टर झाल्यानंतर ही माझ्याकडे आली होती. म्हणजे मधुभाऊ साल सांगतात आणि त्यावेळेला मात्र प्रियाचं काहीच ताळमेळ लागत नसतो, कारण प्रिया ही खोटं बोलत असते. मधुभाऊ म्हणतात, या तारखेला ही माझ्याकडे आली होती आणि 2 ते 3 वर्षाचीच होती. आता मात्र तारखेमध्ये खूप मोठा तफावत असतो. सांगितलेल्या वयापेक्षा प्रिया वयाने मोठी असते. अर्जुनला पण हा गुंता सुटत नाही. अचानकपणे केसला एक वेगळंच वळण लागतं. मग रविराज उठतात आणि ते म्हणतात, नक्की तुम्हाला काय बोलायचं आहे मधुभाऊ. अहो, माझी मुलगी 5 वर्षाची असताना हरवली आहे, मग ही तुम्हाला कशी काय 2-3 वर्षाची असताना भेटली. मधुभाऊ म्हणतात, या बाबतीत मी खोटं का बोलेन, म्हणजे केसच्या संदर्भात या सगळ्याचा संदर्भ तरी काय. आता मात्र रविराज प्रियालाच प्रतिप्रश्न करतात आणि म्हणतात, काय बोलतायत मधुभाऊ. यावरती प्रिया म्हणते, मला नाही माहिती हे काय बोलतायत ते, पण मधुभाऊ खोटं बोलतायत. प्रिया घाबरते. काय खरं काय खोटं हे काढण्यासाठी आता पुन्हा एकदा कुसुमची साक्ष काढली जाते, कारण मधुभाऊ ओरडून ओरडून सांगत असतात की ही मला 3 वर्षाची असताना भेटली होती, 5 नाही, आणि साल पण वेगळं होतं. मग आता कुसुमला पुन्हा बोलवलं जातं. कुसुम म्हणते, मी मधुभाऊंकडे खूप उशिरा आले, म्हणजे माझ्या नवऱ्याने मला टाकल्यावरती आले. तोपर्यंत इकडे सायली आणि प्रिया या दोघी आधीपासून होत्या. पण ज्याप्रमाणे आश्रमाचं रजिस्टर मेंटेन केलंय ना, त्याप्रमाणे प्रत्येकाची एंट्री तिथे होते. माझी पण एंट्री झाली, पण त्यावेळेला प्रियाचं वय वर्ष 3 आहे आणि आश्रम सील आहे. तुम्ही ते रेकॉर्ड पाहू शकता. आम्ही खोटं का बोलू. आता मात्र इकडे मधुभाऊ, इकडे कुसुम, सगळ्यांनी मिळून खूप मोठा धमाका केलेला असतो. केस एका वेगळ्याच वळणावरती जाते. साक्षीला तर शिक्षा मिळणार, मधुभाऊ तर सुटणार, पण प्रियाचं पण भांड फुटतं. रविराज हादरतात. हे नक्की केसचं कोणतं वळण आहे आणि याच्यामध्ये मधुभाऊंचा काय फायदा होणार. मधुभाऊ मात्र केसला वेगळंच वळण लागले. प्रिया खोटं बोलून यांच्या घरात राहते, पैशासाठी प्रिया काही करते हे अचूक हिरतात. मग कुसुम सांगते, याच्यात आम्हाला काही नवल वाटत नाहीये, कारण प्रिया ही पहिल्यापासून पैशाला हपापलेली आहे. पैशासाठी कुणाची मैत्री करायची, कुणाशी काय करायचं हे तिला अचूक माहिती आहे. मला असं वाटतंय की पैशासाठीच तिने रविराज किल्लेदारांना फसवलंय आणि जी मुलगी पैशासाठी इतकं सगळं ड्रामा करू शकते, ती पैशासाठी मधुभाऊंना का नाही अडकवणार. असं म्हणत केसची पूर्णपणे दिशा पलटलेलीच असते.